हे बघा बरं का, आज आम्ही नवमीचा रामनवमीचा प्रसाद बनवायला लागलोय आणि हे आहे 10 किलोची खीर बनवायला लागलोय. त्याच्यासाठी हे गहू आम्ही स्वच्छ करून हे बारीक करून खपली गहू आहेत, ह्याला भिजवून ठेवलेला आहे रात्रभर. आणि आता हे सकाळी असं मोठ्या प्रमाणात पातेलं मोठं ठेवलेलं आहे. 10 किलोची खीर म्हणजे खूप मोठे, म्हणजे भरपूर प्रसाद होतो. त्याच्यासाठी हो का हे असं पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यात ही खीर घालायला लागली. माझ्या बहिणीचा आणि माझा प्रसाद असतो आणि आज मोठा कार्यक्रम, म्हणजे बऱ्यापैकी 500 माणसाचं जेवण असतं आणि त्याच्यासाठी ही निवेदन आहे बघा. असे खीर बनायला चालू आहे आणि बाकीचं पण जे वस्तू बनणार आहेत प्रसादासाठी ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण पहिली वस्तू आहे खीर, खपली गव्हाची खीर, आणि ते पण चुलीवर बनायला लागलेले आहे. आणि ह्या सगळ्या मदतीला आमचे पाहुणे वगैरे सगळे इनबाई आहे आमची, आणि त्या पण मदत करू लागायला लागलेत. आज मस्त असा बघा प्रसाद बनणार आहे. आणि ही माझी बहीण आहे आणि ह्या दोघींनी, आणि ही दुसरी ईन आहे, म्हणजे दोघी पण इनीच आहेत आमच्या. आणि असा प्रसाद बनायला लागलेला आहे. खूप छान होणार आहे प्रसाद, कारण एवढं पाहुण्यांचा बघा. जय सद्गुरू समर्थ. असा मस्त प्रसाद बनणार आहे आज, आणि मी तुम्हाला आता बनल्यानंतर पण दाखवणार आहे. आणि पहिली वस्तू खीर बनलेली आहे, म्हणजे बनवायला सुरू आहे. बाकीच्या पण मी दाखवते. पूर्ण जेवणच बनणार आहे आज आपल्यात असं. गेल्या वर्षी आम्ही बुंदी केलेली होती. ह्या वर्षी आम्ही खीर करायला लागलोय, म्हणजे दरवर्षी काही ना काही वेगळं असणार आहे. आणि हिच्यामुळं होतंय बरं का, ह्या माझ्या बहिणीमुळं हे सगळं होतंय. राबते ती. मी आत्ताच आले, मी जरा लांब राहते, त्याच्यामुळं मला थोडा यायला वेळ लागतो. हे अशी चूल आहे आणि पातेले पण मोठे आहेत, आपण आचार्याकडून आणलेले आहेत. आणि 10 किलो म्हणजे प्रमाण काही कमी नसतं, खूप मोठं असतं. त्याच्यामुळं असा स्वयंपाक बनायला चालू आहे. प्रसाद रामलल्लासाठी प्रसाद बनायला चालू आहे. मस्त आहे असं. परत मी दाखवते अजून तुम्हाला. हे तेल घातलेलं आहे. काय बनवायला लागले? भात बनवायला लागले बरं काही ना, म्हणजे आमची पाहुणेच आहे, त्याच्यामुळं आम्ही आपलं आरुतुर ही आमचं चालतं बोलायचं. असं तेल घातलेलं आहे हे ना, आणि इथं सगळं साहित्य ठेवलेलं आहे हो का. असं आम्ही मोकळ्या मैदानातच आज स्वयंपाक चालू केला. आत पण अडचण होती ना भरपूर, आत खीर बनायला चालू आहे आणि इथं बाहेर भात बनवायला लागलो आहे अगोदर. म्हणजे 500 माणसाचा स्वयंपाक आहे आपला तसा म्हणलं तर. आणि बघू आता आपण कसं बनतोय, कसं ह्याचा नियोजन. बघा गेली तडतड मोहरी. छान असतं ना. आलं लसूण पेस्ट जिरं मोहरी नंतर घालून घेतलेलं आहे. मस्त असं हिरवी मिरची मस्त अशी घेतली आहे. आणि चुलीवरचा स्वयंपाक असल्यामुळं खूप घळायला लागते, काय सांगू. खूपच असं हे होतंय त्याच्यामुळं. छान यायला लागलं. आल्याची पेस्ट लसूण वगैरे घातलेलं आहे तिनं, त्याच्यामुळं. टमाटर, हे चालले लवंगचं पॉकेट, अख्खी लवंग. हे तमालपत्र, हे आहे तमालपत्र बरं का. मस्त असं दालचिनी मस्त असं केलेलं आहे. मसाला कुठलाही पिसायची भानगड नाही, अख्खा मसाला. जिरं
आचार्याचं काही नेम नाहीत की अगोदर पडलं पाहिजे त्याच्यात, नंतर हे शहाजिरं. बहुतेक चक्री फूल आहे. हां, एक चक्री फूल म्हणजे मसाले भात आहे बघा. का नाही खात तसं काम. हां हां असं. हो हो. आणि काय आहे? धना पावडर. आमच्या आचारीन मस्त आहे, सगळं मस्त आहे. बघा शेंगदाणे, हिरवी मिरची, तमालपत्र, दालचिनी सगळं आता असं भाजलं, मस्त भाजायला लागलंय. आणि हे बघा आता गेलं पाणी. आचारीन बी दाखवते तुम्हाला. ऊन आहे भरपूर, पाणी घातलेलं आहे. हे आहे बघा मीठ आहे. मीठ सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. मीठ नसलं तर कुठल्याच पदार्थाला चव नसती, तसं काम आहे. मीठ आहे. ही माझी सुनबाई आहे. बघा कशी उभा राहिली आपली लांब बघत, कशी आचारीन बनवते काय सगळं चालू आहे. कढीपत्ता हिरवा गरगरीत मस्त असा त्याने फोडणीत थोडासा टाकलाय आणि पाण्यात पण वरून घातलाय हिरवा दिसायसाठी. मस्त असा त्याचा फ्लेवर येतो म्हणे. बघू आता आपण कसं बनतोय. आणि पाणी घालून घेतलं. एक ग्रीन, आपल्या भाषेत वटाणा, मस्त हिरवा गरगरीत असा हे केलाय. त्याचं पाणी पण वाया जाऊ देत नाहीत. ही अशी इथं फुलं आहेत, त्या फुलांना पाणी घालायचं चालू आहे. आणि गेला ही पातेलात हिरवा गरगरीत मस्त मस्त असं छान. भाजीत घालायचं असेल की वटाणा आपण. हां, आता हे भात तयार होणार आहे. पाणी उकळतंय तोपर्यंत आपण थांबूया. इथं बघा एवढी स्वच्छता आहे, मला खूप आवडलं बरं का इथलं. आणि ह्या म्हणजे स्वयंपाक चालू आहे. इथं चपात्या बनवायला चालू आहेत आपण प्रसादाच्या रामनवमीच्या. मस्त ह्या तिघीजणी अशा मस्त छोट्याशा जागेत आणि स्वच्छ आणि मस्त. आणि बघा चपात्या किती छान आहेत, बघता क्षणी खावं वाटल. आणि प्रसादाचं प्रत्येक वस्तू छानच असते, पण ह्या एकटेच लाटते तरी शिल्लक आहेत का? होय, एक जण लाटतंय, एक जण भाजतया, असं चालू आहे. ह्यांचं लाटायला चालू आहे. सुरेखाताई आहेत ना. आणि ह्या आमची लेकच आहे संगीता. रामकृष्ण हरी. इकडे बघा आता डबल बघा. रामकृष्ण हरी. आणि ही माझी मुलगीच आहे, चपात्या बनवून भाजते. आणि ही माझी बहीण आहे. सगळी नातेवाईकच आहेत आपली. आणि बघा अशी कणिक मळायला चालू आहे. मस्त मध्ये कणिक मळलेली आहे, फक्त थोडीशी घट्ट पातळ अशा प्रमाणात करायची आहे. आणि खूप छान चपात्या. आणि विशेष सांगायचं म्हणजे मला खूप स्वच्छता आवडली. असं स्वच्छ माणूस खरंच असावं आपल्या घरात पण. आणि प्रसादासाठी तर स्वच्छ खरंच असावं. आणि बाकीचा प्रसाद दुसरीकडे पण चालू आहे अजून चपात्या बनवायला, आपण बघूया. इथं भरपूर जण आहेत. आजी आहे, आजी चपात्या लाटतात, इनबाई चपात्या भाजतात आणि चालू आहे. आणि ह्या इनबाई कणिक लूज करून म्हणजे जशी पाहिजे तशी देतात, त्याच्यामुळं आहे. आणि ही आमची मोनाबाई चपात्या लाटते. मस्त चपात्या व्हायला लागल्यात. तिकडं पण खूप सुंदर चपात्या बनवल्यात बरं का. मी तिकडला पण व्हिडिओ काढून आलेले आहे. आणि सुरेखाताई चपात्या भाजताय का? रेखाताई. तिथं सुरेखाताई होत्या ना, त्याच्यामुळं नाव काही लक्षात राहीना झालं. असं चालू आहे सगळं नियोजन. मस्त प्रोसेस आहे सगळी बरं का प्रसादाची बरं का. आणि सुनबाई आमची बटाट्याचा छिलका काढते. बटाटे उकडून घेतलेत. आणि इथं कांदा चिरायला मीच बसली होती, पण आता माझा नंबर इकडे व्हिडिओ काढायला आला, त्याच्यामुळं मी इकडं आहे. असा मस्त सगळी तयारी चालू आहे. आपण खीर पण आत कशी झाली बघूया. चल
तेव्हा ही खीर आपली बनवून तयार झालेली आहे. अशा मस्त पातेलंभर खीर झाली. अजून गुळ घालायचं आहे आपल्याला, म्हणजे हे पातेलं गच्च भरणार आहे बघा. 10 किलोची खीर आहे. 500 माणसाचं जेवण आहे. मस्त असं खूप छान बघा. आणि आम्हाला काय हलवायला जमत नाही म्हणून मी ह्यांनाच बोलवलं, या म्हणलं हलवून घ्या. मस्त थोडी मिठाची चिमट घातलेली आहे. मिठानं गोड पदार्थ असो किंवा काही असं छान चव येते ना, त्याच्यामुळं थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. आणि आता खाली हे झाकून ठेवायचे आहे आणि नंतर गूळ घालायचं आहे खाली उतरून. त्याच्यामुळं हलवायला चालू आहे बघा. असं सूट, बडीशेप, खसखस कधी घालायची? हो, गूळ घालायचा अगोदर आणि मग ते टाकायचं. अशी मस्त प्रसाद चालू आहे बघा बनायला. बघू आज आपण रामलालचा सगळा प्रसाद बनतोय. सगळीकडलं थोडं थोडं दाखवलंय तुम्हाला. हे आपण आलेत, बटाटे सोलून लागायला चालू आहे. वहिनीच आहेत. असं मस्त चालू आहे. आता बघू आपण परत भाजी कशी टाकते आचार्य मॅडम. आता तांदूळ टाकला का आपण बघू. निवडून ठेवलेला आहे आणि अशीच गेली आता ह्या गावातील आपल्या लक्ष्मी टाकळी आणि परिसरातील वासपाच्या गावातील रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिर असं तांदूळ टाकलेला आहे, हलवून घेतलेला आहे. आपण पहिलं फोडणीचा व्हिडिओ बघितलेला आहे. खूप इथं चुलीवर असल्यामुळं खूप हे होत आहे असं चालू आहे. असं मस्त असं आता बघा कट वगैरे आलेला आहे छान. चपात्याचं टोपलं भरलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला नाव घ्यायचं असतं आणि मला मान मिळाला आहे त्याच्यामुळं मी आता नाव घेते. तिरंगी झेंडाला अशोक चक्राची खून, हनुमंतरावांचं नाव घेते, शंकर खपाले यांची सून. आणि आता मावशी आलेत. मी अगोदरच नाव घेतलेलं आहे. सांगा मावशींना तुम्ही. आणि मावशींच्या हातात टोपलं नाव मस्त आहे ना बघा. आहेच पण त्याच्यासोबत मावशींना नाव घ्यायला मावशी आल्या तेवढे नशीबच असते. साडी धाडी इंत कोण काळाचंद्र अंत कोण भा माझा वाणी पाठवला त्याने दाडकी शिंगी शिंगेवर टाकला. हात स्वामी गेला रातभरात पैठण काढली पान खात सवा खंचोळी मोत्याची जाळे कळवा तीन वाय चोळा किती गडबड दिवस आला कोण पाच बसले गेलं परंड्यात घेतली गाडी सुटून टाकली घरा गेलं मोर्च्या शहरात उभं घाटायला झुबा टाकला खिशात गेलं बंगाल देशात आरी म्हणतात कोणाला हरी अंगात तुला झिरी मिरी गेलं पुण्यावरी पुण्यात टाकला थोडा बसा घेतला घोडा आलं पंढरीच्या ठाय जाळीचा म्हणे कोणी केला घोषपाळाच्या दुकानी त्याचा उद्गार कुणी केला सांगोलच्या सारा पाणी स्वामी म्हणतात की नाही बरं झुपात गाडी जा सासरवाडी जेवाय काय केलं पाची पकवान जेवायला रोकडा मंदिर बसायला स्वामी म्हणतात की नाही बरं झुपा गाडी जाऊ नगरीचा हाती घेतला बाजारी इकला हजारी बंदरची केळं पुसातलं घर खायला लागतात बरं म्हणून पदार्थ नाव घेतात आलुकार. हे काय आपल्याला जमणार नाही. मोठं मावशीनं नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान झाला बघा प्रसादाचा व्हिडिओ. असा मस्त तुम्ही लवकरात लवकर बघणार आहे. खूप छान आहे. म्हणजे भात तयार व्हायला लागलाय बघा. मस्त असे उकळून ठेवलेले आहे आणि छान मस्त छान झालंय बरं का. काय भात तयार झालाय. वास तर एवढा छान व्हायला लागलाय, खूप सुंदर यायला लागलाय बरं का वास पण. आता हे उतरणार आहे, झाकून ठेवणार आहे. हे 15 किलो तांदळाचा भात आहे हे बघा. हा असा मस्त झालाय तयार बघा बनून. हे भात तयार झालेला आहे बघा आणि आता हे उतरायचं आहे. कुठं ठेवायचं आधी दोघं ठरवा बरं का, नाही तर अर्धा वरून अर्धा खाली ठेवू लागत नाही तसं बसणार नाही तेवढा सारखी घाण त्याच्यात अडकणार. हे भात उतरायला चालू आहे आणि असं पातेल
असं ठेवलेलं आहे. ही एका माणसाला काही उचलत नाही, त्याच्यामुळं दोघांनी मिळून उचललेलं आहे. असं मस्त हलवायला चालू आहे. लय गरम वाटतंय जवळ गेल्यावर, पण त्याच्यामुळे लांबनं दाखवलं तुम्हाला. असं मस्त झालेलं आहे भात. आणि भरपूर ह्यांना सवय असल्यामुळं काही अडचण येत नाही. छान बनतंय सगळा स्वयंपाक. नेहमीचं काम आहे त्यांचं रोजचंच हे, त्याच्यामुळं छान झालं आहे भात, मस्त झाला आहे. पत्रवाळीनं पॅक करायला लागलेत भात, वाफ जाऊन आणि मस्त असा उकडून निघावा. थोडा कच्चा ठेवलेला असतो ना, त्याच्यामुळं असं झाकायला लागलं. बस बस नंदा नाव घे, नाव घे. हिमालय पर्वतावर तांदळाच्या राशी पोपट पाटलाचं नाव घेतली रामनवमी दिवशी. वाव, खूप छान नाव घेतलंय बरं का, मस्त. अशाच लेकी रामनवमीला मदत करायला या बघा. असं का हे बटाटे कट करायला चालू आहेत असे आता मस्त. आता हे आमची सगळी कॅम्प आहे बनवायला. बहीण आहे, मावशी आहे, भाऊजय आहे, सगळ्या आपलीच आहेत. त्याच्यामुळं काही नाही, कामाचं असं मदत चालू आहे आचार्यांना द्यायला, त्याच्यासाठी चालू आहे सगळं. ह्या आत्ता आल्या त्या नटून फटून मस्त. जावची पंगत आहे म्हणून एवढ्या लवकर आली बघा. 10 साडे 10 वाजले, तर आता ही एक मैत्रीण आणि एक जाव आत्ता आलेली आहे स्वयंपाक. हो का, हे आपलं आता फोडणीला तेल घालून मोहरी घातलेली आहे. अशी मस्त तडतड करायला लागलेली आहे ह्याच्यात. गोळ खिरीसाठी गोळ कट करायचं म्हणजे फोडायचं चालू आहे. असं मस्त छान आहे. आता जोडायचा व्हिडिओ खूप अवघड आहे. एकदा ही एकदा ती असं केलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्या प्रोसेस व्यवस्थित करावं लागणार आहे. त्या मस्त असा गोळ झालेला आहे बघा, बारीक करून घेतलेला आहे. आता त्या खिरीत मिक्स करायचंय असं. ह्यांनी हे बडीशोप, खसखस आणि काय घातलंय, जायफळ, बडीशेप, खसखस, सुंठ अशी घातलेले आहे. वास खूप छान यायला लागलाय मस्त. आणि खीर शिजली पण खूप छान. बहिणीचा माझ्या याबाव, ह्याला काय आम्ही आचार्य लावलेला नाही. ह्याला आचार्य आम्ही लावलेला नाही, बाहेर भात भाजीलाच ह्यांना हे केलंय. आणि आता ह्यात जाणार आहे मस्त गोळ बघा, खीर. आणि असं हलवायची प्रोसेस चालू आहे. 10 किलो खीर आहे आणि 14 किलो गुळ आहे ना. 14 किलो गुळ म्हणजे 4 किलो एक्स्ट्रा टाकलेला आहे, कारण शिजून मस्त पाणी भरपूर असतं, त्याच्यामुळं जास्त हे केलेलं आहे. 4 किलो जास्त टाकलेला आहे गुळ असं. होय, आणि सुमरा मावशीचा व्हिडिओ यायचा आहे. ह्या मायलिकी म्हणा, नाहीतर ह्या मैत्रिणी म्हणा, काही म्हणा मस्त. आणि विशेष म्हणजे तुम्हाला ह्या खिरीवरनं आठवण आली, ही पंगतच सुरू माझ्या चुलतीने केलेली होती. आणि गेल्या वर्षी त्या होत्या, पण ह्या वर्षी त्यांचं हे झाल्यामुळं, थोडा आजारामुळं आम्ही बहिणीने हे केलं की आपण ही म्हणजे जी चुलतीनं नेहमी प्रसादाची रूट ठेवलेली आहे तीच अशी आपण पुढं करायची. त्याच्यासाठी आम्ही दोघी बहिणीनं करायचं ठरवलेलं आहे. आणि असं चालू आहे, येते त्या. पण आम्ही म्हणजे चुलतीनं जी नेम चालू केलेला आहे ती बंद करायचा नाही, त्याच्यासाठीही आम्ही प्रसादाचं हे चालू ठेवलेलं आहे, म्हणजे प्रथा. आणि त्यांना गाड्या पण फिरत चालू करून झालं काय. आणि ही बघा 2 पिल्ली कशी बघते ती इकडनं, नवरा बायको, लेक आणि सून बघा, सगळं फ्री आहे आमच्यात बरं का. असा मस्त आता खिरीला कलर यायला लागलाय. आणि गव्हाची खीर, गव्हाची खीर असं प्रसिद्ध आहे. आणि ही वस्तू महाराष्ट्रातच असते, मस्त रुटी प्रमाणे.
असं चालू आहे बघा. मेहनत खूप लागते पण छान पण बनते तशीच. मीठ अगोदरच आम्ही घालून घेतलं. हो आता अशी खीर तयार झाली. हे काय आहे? तूप तूप देशी जय सद्गुरु समर्थता. प्रत्येकाच्या आपण ताटाला लावू शकत नाही म्हणून असे घातलेले आहे. मस्त बघा देशी तूप घातलेला आहे. खिरीला कशी चव येणार ही काय सांगू. श्रीराम प्रभू पण आज आमच्यावर खुश होणार आहेत. एवढा सुंदर छान प्रसाद स्वच्छ मस्त बनायला लागलेला आहे बघा. घालायची भावना करायची भावना असायला पाहिजे आणि खूप छान असतंय. सेवा केलेली बायका तर एवढ्या गोळा झाल्यात प्रसाद करायला. म्हणजे बायका म्हणजे एवढ्या झाल्यात की कमी म्हणजे प्रसाद कमी वाटायला लागलाय आम्हाला आणि बायका ज्यादा एवढ्या बायका आल्यात मदतीला. खूप छान वाटतंय आणि मस्त बनतोय प्रसाद बघा. आता ह्याला शाईन तर एवढी आली चमक आली म्हणजे तुपामुळं खिरीला. आणि ऊन आहे इथं त्याच्यामुळे मावशीला पाय पळतात म्हणून खाली आम्ही असं हे घालून घेतलंय खाली त्याच्यावर उभा केले. असतंय जरा प्रोसेस आहे ह्याची पण चव पण तशीच असणार आहे. मस्त मनापासून स्वयंपाक आहे. प्रसाद स्वयंपाक म्हणायचं नाही आज प्रसाद आहे. श्रीराम प्रभूचा प्रसाद. काय म्हणते मोना बघायला आली का? तयारी झाली का? होय बर मस्त है छान. आता ही खीर पूर्णपणे तयार झालेली आहे. प्रसादाला वाढायला तयार झालेली आहे खीर अशी मस्त.